अजब रमा राघवची जोडी। नमस्कार 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 या ना या अरे नमस्कार नमस्कार या 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 कसं काय आहात सगळे? बसा 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 काय म्हणते आई, कशी काय तब्येत वगैरे? काय राघव, कसं काय चाललंय ऑफिस वगैरे? ठीक मस्त मस्त नमस्कार 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 दोघांनाही नमस्कार करतो हा. मी माधव करमरकर, गजानन रावांचा मेहुणा. अच्छा, पाणी घे. शालिनी त्यांच्या चहाचाही बघ. अहो असू द्या असू द्या, खरं अहो नाही पटकन होईल. अहो आम्हाला खरंच घाई आहे, असू द्या असू बा बोल. अहो तुम्ही आमच्या वैदिक परिषदेचं निमंत्रण स्वीकारलं, पण पुढे संपर्कही ठेवला नाहीत आणि घरही बदललं, तेही कळवलं नाहीत. नारायणरावांकडनं इथला पत्ता कळला तेव्हा मी इथं आलो. गुरुजी, मी वैदिक परिषदेला हजर राहणार नाही असं ठरवलं. का असं ठरवलं? नाही, गेल्या काही दिवसात माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे मी नाही येऊ शकत. मला माफ करा. कृपा करून असं करू नका गुरुजी. अहो तुम्ही नाशिक मधले एकमेव असे आहात की ज्यांना इतक्या वर्षानंतर हा मान मिळालेला आहे. नाही गुरुजी, ते काही असलं तरी मी खरंच सांगतो, मी नाही येऊ शकत. मला माफ करा. अहो सगळ्या नाशिक शहराचा बहुमान आहे हा, तो कृपा करून नाकारू नका. आणि हे बघा, तुम्ही नेहमी आपल्या कुटुंबापेक्षा आपलं कार्य मोठं मानलेलं आहे. हो, हे काय बाबा, तुम्ही आम्हाला परिषदेला जाणार म्हणून हो म्हणाला होतात. आमचं नाही ऐकत आहात, निदान यांचं तरी ऐका. अरे पण त्यांना नाही जायचं तर काय जबरदस्ती आहे? मामा. माधव, अहो तुम्ही विचार करून कळवतो असं म्हणाला होतात ना, मग आता नकार का देताय? आणि कार्तिक हे आहे ना, तो सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळेल म्हणालाय ना. नाही नाही अगं ताई, गजानन रावांना कसं जमणार? अगं आत्ताच घर बदललेलं आहे, घराची घडी नीट बसवायची आहे अजून, शिवाय पौरोहित्याच्या तारखा बुक आहेत. गुरुजी तुम्ही एक काम करा, कार्तिकेयला वैदिक परिषदेला घेऊन जा. मामा, अरे ते कसं शक्य आहे? तो आबांचाच मान आहे. नाही, इथल्या सगळ्या पूजा अर्चा मी सांभाळू शकतो. हा आबा नसतात तेव्हा मी ते करतच आलो आहे. बस तुम्ही आपापसात वाद घालू नका. मी परिषदेला जाणार नाही, हा माझा निर्णय झाला. अरे राघव, तू तरी यांना समजाव. तू असं गप्प का? अरे नाशिककरांनी एवढ्या विश्वासानं जबाबदारी सोपवलेली आहे यांच्यावर, तेव्हा यांनी ती जबाबदारी पूर्ण केलीच पाहिजे. हो नाही, खरं आहे तुमचं. आबा, मी तुम्हाला मागेही म्हणालो होतो, ही संधी हातची जाऊ देऊ नका. अहो मी वचन देतो तुम्हाला, तुमच्या गैरहजेरीत मी व्यवस्थित सांभाळीन घर, आणि इथे तुमच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट घडणार नाही. राघवा, तू मला वचन देतोय? गजानना, कळतंय ना तुला राघव काय म्हणतो? त्या लक्षात आलंय ना? तू निर्धास्त मनाने जा. अरे तुझ्या एका नकारानं सगळं नाशिक नाराज होईल रे. हो आबा. आबा, आपल्या शहराचा, आपल्या माणसांचा मान राखायलाच हवा हे तुम्हीच शिकवलत ना आम्हाला. खरंच जा तुम्ही, आणि त्या परिषदेला जाऊन तुम्ही नाशिकचं नाव आणखी उंचावर न्या. ठीक आहे राघवा, तू मला वचन देतोयस, मग याच विश्वासावर मी वैदिक परिषदेला हजर राहील. धन्यवाद. तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. येतो. अरे चहा वगैरे घ्या ना. असं काय? या मी तुम्हाला सोडतो. या. नमस्कार. आता सगळ्यांनी इथे लक्ष द्या. मी इथे नसताना रमा या घरात येता कामा नये. शालिनी, माझ्या सामानाची बांधाबांध करायला घे. मी आंघोळ करून येतो. माधवा, कार्तिकेया, सामान लावायला घ्या. हो मामा, आपण आतलं सामान बघूया. अश्विनी, पूजा आणि श्रुती बाहेर आहेत, त्यांना मदत कर. सामान आता आणा. चला.
आत्ता शालिनी, आता गजानन काय म्हणाला त्याच्यामुळे तू? नाही काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय आई. अगं सामान तर सगळं आणलं आपण इथे. नाही हो, पण काहीतरी विसरलंय असंच वाटतंय हो. वहिनी मदत करू? नाही नाही श्रुती तो आत्या, आजी, कार्तिकेय दादा, काका, बाबा सगळे बाहेर या. जसे आहात तसे सगळे बाहेर या, लवकर या. बाबा काय ग, तुझी इथे यायची हिम्मतच कशी झाली? अश्विनी, अगं त्यात हिम्मत होण्याचा काय प्रश्न? त्या घरात ही तुळस राहिली होती, ती फक्त घेऊन आली मी, बस. तुला तसलंच काहीच वाटत नाही का ग रमा? तुला किती वेळा या घरातून बाहेर काढलं तरी पुन्हा इथेच आलीस. कसली चिकट आहेस ग तू. अगं तुझाच नाही, तुझ्या सकट तुझ्या घरच्यांचा सुद्धा इतका अपमान झाला तरी पुन्हा इथेच आलीस. कळसच केलास ग तू. तुझ्या जागी जर मी असते ना तर या घराकडे ढुंकूनही बघितलं नसतं मी. अगं या मोठ्या लोकांना वाटतं की ते पैशाच्या जोरावर काहीही विकत घेऊ शकतात, पण पुरोहित या कशालाही बदणारे नाहीयेत हे तुझ्या अजून लक्षात आलेलं दिसत नाहीये. आता आणखीन अपमान करून घ्यायचा नसेल ना तर बऱ्या बोलाने निघ. मामा, मी इथून अशी नाही जाऊ शकत. या घराच्या अंगणात तुळस नाहीये हा विचारच मला करवत नाही. त्यामुळे ही एवढी तुळस लावून झाली की मी जाणारच आहे. ठमे, अगं तुळस आणलीस ते खूपच छान केलंस. शालिनी, आपल्या नवीन घराच्या अंगणात लक्ष्मीच्या हाताने तुळस लागणार हो. हो. आणि आई, हा शुभशकुनच म्हणायला हवा. बघतेस का रमा, पुढे हो आणि लाव तुळस. नाही, रमा ही तुळस लावणार नाही. मी तिला लावू देणार नाही. अश्विनी, तुझी परवानगी नाही मागितली कोणी, बाजूला हो. तुझं काय ग मध्येच? अरे पण अश्विनीला राग येणं साहजिकच आहे ना. का का राग यावा तिला? कारण आजी ही रमा दरवेळी आपल्या घरच्या गोष्टींमध्ये नाक खुपसत असते. आपल्या घरच्या? आमचं काय करायचं ते आम्ही बघितलं असतं ना ग. अश्विनी, तू गप्प बसलीस तर बरं होईल ना. मी रमाला सांगितले तुळस लाव, तुळस तीच लावेल. आजी, तू नेहमी अश्विनीला गप्प का करतेस? रमा इथे आली की दरवेळी काहीतरी तमाशा होतोच, हे तुझ्या कधीच लक्षात येत नाही. हो ना, या रमाने केलेले तमाशे तुम्हाला सगळ्यांना चालतात आणि मी जरा जरी काही बोलली की तुम्ही सगळे मला बोलायला. काय कलकलाट लावलाय? अश्विनी, किती गोंधळ घालतेस? काका, तुम्ही अजिबात गोंधळ घालत नाही. आपल्या घरात नेहमी जे काही वाईट होतं ना फक्त या रमामुळे होतं.